हॅलो एव्हरीवन, हेमंत तुझ्यासाठी आज काही क्वेश्चन्स आहेत. ओके, तुला मला त्याचा आन्सर द्यायचा आहे. बघू आता आपण तू कसं आन्सर देतो द्यायचं. ओके, जर तुझी एक फ्रेंड आहे आणि तिचं नाव प्रिया आहे, तर तू तिला काय नावाने हाक मारशील? तिचं नाव प्रिया आहे. आता तू तिला काय नावाने हाक मारशील? प्रिया. म्हणजे तुझी फ्रेंड आहे आणि तू तिला प्रिया पण बोलशील. तुझं म्हणजे फ्रेंड आहे तुला, म्हणजे फ्रेंड आहे तुला, म्हणजे फ्रेंड आहे तुला. तू काय बोलली? जर नाही, पण मग त्याचा आन्सर असं पण असू शकतं ना की मला फ्रेंडच नाही तर मी तिला काय नावाने हाक मारेन? माझी फ्रेंड तर तूच एकटी आहेस. पण मग नाही, तू काय बोलला? मी तिला प्रिया बोलेन. म्हणजे तुला फ्रेंड आहे म्हणजे की तू विचार करतोय की हा आहे मला फ्रेंड आणि मी तिला बोलेल पण याच्या अर्थ तुला फ्रेंड आहे. ओके, तुला अर्थच कळाला नाही माझ्या बोलण्याचा. मला कळायला नाही, तुला कळाय. तू तुझ्या मनातलं बोलला. कुठलं बोलला? मनातलं. माझी समजलं? फ्रेंड प्राची, तिला तुम्ही प्रिया नाव द्या, पूजा नाव द्या, नो, स्पृहा नाव द्या, स्नेहा नाव आता द्या. बदलतोय तू. काय आता आता बदलतोय तू. नो, दिस इज रॉंग. One eternity later. चला गाईज, बाय. लक्षात ठेवायला मी सगळं. प्रिया, शेवट गोड तो सर्व. प्रिया, हु इज प्रिया? प्रिया ओ प्रिया प्रिया, हु इज प्रिया? तुझा नाही कोणी प्रिया. लक्षात तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, प्रिया असो, स्पृहा असो, नेहा असो, स्नेहा असो, कोणाचंच नाव घेऊ नका. आणि ब्युटिफुल कोणी असेल ते तुमची बायकोच असते. त्याच्यामुळं कधी पण कोणतं पण चॅलेंज आलं, शांत राहायचं, चॅलेंज नीट ऐकायचं, प्रत्येक शब्दावर फोकस करायचा आणि फक्त काय करायचं, हात जोडायचं आणि म्हणायचं, तूच सर्व काही, तूच माझं सर्वस्व. तथास्तु. समजलं? आता बघ. धन्यवाद मित्रांनो. चल चल, तुला बघ. चला.